रामकृष्ण हरी माऊली सुप्रभात। तर मस्तपैकी आम्ही बीचवरून आंघोळ करून आले। बघू शकता पूर्ण फॅमिली खुश, पप्पा पण आमचे, माझे मिस्टर बघू शकता तुम्ही किती खुश, पूर्ण आम्ही फॅमिली खुश। आणि कुंकेश्वर बीच आहे तिथेशी, कुंकेश्वर मंदिराच्या बाजूलाच बीच आहे, बघू शकता तुम्ही। हा कुंकेश्वरच्या बाजूचा बीच मस्त खूप भरती आली होती तिथेशी, आणि मग आम्ही गेले भराडी देवीच्या दर्शनाला। बघू शकता भराडी देवी म्हणजे आपली एकवीरा आईच्या सारखीच आहे देवी, सेम तसंच आहे तिथेशी। अंगणेवाडीची खूप मोठी यात्रा असते ना, तर ती हीच यात्रा। आणि आमची टिल्लू बघू शकता, सगळी जण दर्शनाला चाललो आहे आम्ही। फायनली दर्शन मग झालं आमचं, तिथेच फोटो नोट आला होता, ते पूर्ण फॅमिलीचं दर्शन झाला। तर फोटो शूट चालू होता सर्वांचा। दीदी हाय बोलते, हॅलो, वहिनीसुद्धा हाय करतात, बघू शकता तुम्ही। आणि लगेच आम्ही पुढे प्रवासाला निघाले। तर गाडीत फुल मस्ती, या 3 पोरांची आमचे। डुगू नुसता उभा राहायला बघत होता, बघू शकता तुम्ही, फुल मस्ती यांची बघा। ते खिदालतान दोघा जणा, डुगूला खेळवत होती दोघा पण बघा। आणि यांचं गाणी चालू होता, ते घे ते घे ते घे, न्यू सॉन्ग ट्रेंड चालू आहे संजय राठोडचा, तुम्ही बघू शकता। दोघा सिंगर बनल्यात तिथेशी गाडीमध्ये, दोघा पण गाणी बोलायला लागल्यात। लगेच आम्ही एक ठिकाणी जेवण बनवण्यासाठी थांबले, तुम्ही बघू शकता। मस्तपैकी मी कांदा कापायला घेतला, भाजी वगैरे सर्व फॅमिली मिळून आम्ही जेवण बनवत होते। मस्त पापड वगैरे तळायला घेतले होते। इकडे माझा कांदा कापून चालले, बघू शकता तुम्ही, मस्त कांदा आलेला आहे कापून। इकडं ताई लसूण चेचतात, लसूण चेचायला खलबत्ता नव्हता नेला, तर ताई लसूण तांब्यामध्ये चेचला। आणि इकडं छोटे भाऊही पापड तळायला घेतलेले, आणि इकडे भाजी बघू शकता मस्तपैकी। आणि तिकडं कोथिंबरी वडी बरोबर नेल्या होत्या आमच्या डोंबिवलीच्या ताई, त्याही कोथिंबरीच्या वड्या आणलेल्या। आणि टिल्लूची काम मस्त झाली होती। पापड तळायला कढई नव्हती नेली आम्ही, तर पापड कुकरमध्ये तळायला घेतलेले, तुम्ही बघू शकता। आणि माझे मिस्टर पापड तळायला बी लागल्यात, आणि छोटे भाऊ आमचे पापड टाकतात, बघू शकता तुम्ही। लगेच मी इकडे घेतलेला आहे टोमॅटो कापायला। टोमॅटो नेहमी बघूनच कापायचा असतो, त्याच्यात काही किडी वगैरे असतात, बघू शकता तुम्ही। आणि इकडं चालू होती कोथिंबरी वडी फ्राय मस्तपैकी। इकडं भाऊ शिट्टी काढत होते कुकरचे, जास्त शिट्ट्या झाल्या होत्या म्हणून। तेल टाकायचं भाजीसाठी, आणि गॅस काय पेटतच नव्हता वहिनीला, बघू शकता तुम्ही। पूर्ण माचीस संपायला आले तरी काय ते गॅस त्यांना पेटतच नव्हती, बघू शकता। मी बोलतं माचीस दुसरी द्याही संपल, बघा। एकदाशी फायनली तो पेटला आणि ठेवला आम्ही, मग कांदा टाकला त्याच्यात। माझे मिस्टर बी लागले घालायला, त्यांची हाताला खूप टेस्ट आहे, ते मस्त जेवण बनवतात माझे मिस्टर पण। लगेच इकडं ताई हळद मसाला टाकला, सगळा गरम मसाला आहे, टोमॅटो, लगेच भाजी घाटेल केली आम्ही एकदाशी, बघा तुम्ही मस्तपैकी। ताई पाणी टाकला मस्त असं, लगेच बिकण लावून ठेवला आता, बघू शकता। आणि इकडे भात झालेला आमचा फायनली मस्तपैकी, आणि आमच्या भाकरी सुद्धा होत्या। ही भाजी इकडं झाली, मस्त कढईमध्ये काढले मिस्टर आई, झाले बोलतं मस्त झाले। पप्पा बोलताना एकदाशी झाला जेवण, बघू शकता। सगळी वेटिंग करता। इकडं मस्तपैकी आपली गाय आली होती, जंगलातच बसलो होतो आम्ही जेवण बनवण्यासाठी। फायनली जेवण झालं, सगळे घ्यायला बसलेत, बघू शकता। ज्याचा तो घेतोय, मग पापड वगैरे इकडं चालू होता। छोट्या ताईंचा तर चालू होता अगोदरच, सगळी एक जण घेऊन जेवायला बसले, आणि मी सुद्धा घेतला, तुम्ही बघू शकता। आमचं जेवण आहे, मोठे भाऊ जेवायला बसले, पूर्ण फॅमिली आम्ही
बघू शकता. हा मस्तपैकी जेवण, मस्त टेस्टी लोणचा पापड विपड. मिस्टर बोलता मस्त झाले बोलतं जेवण. कणू दीदी बोलते एक नंबर. हाय, थँक्यू. इकडे कशी दीदी बोलते मला लोणचं पकावायचे बोलतं. मीनी पण घेतलेला चटणी बिटणी बघू शकता. पापड सगळ्यांना देत होते आणि इकडे लगेच दोघांची मस्ती चालू होती. गाडीत बसलो ना, आवडीने केलं होते काय बोलतात ते गेले होते आणि लगेच आम्ही ठिकाणी थांबले. मस्त फोटोशूट केला. नारळाचे झाड पडले होते बघू शकता. मस्त गाडीत बसले, मस्त गाणे वगैरे लावले होते. मस्त रस्ता पण खूप छान होता. मस्त वातावरण तर काय तिकडे पाऊसच चालू होता नाहीतरी. मस्त संध्याकाळचा टाईम झाला. मग चहा पियाला एका ठिकाणी थांबलो आहे आम्ही. मस्त चहा घेतला तिथेशी आणि मस्त वहिनीने आणि मी पप्पांसोबत मस्त एक फोटो काढला. बघू शकता तुम्ही पूर्व मस्त असं बॅकग्राऊंड भारी छान असं सुंदरचा निसर्ग. आणि लगेच आम्ही एक ठिकाणी पोचले फायनली. इथं CNG टाकली. इथं नाच चालू होता डुगूचा आणि दादाचा. ताई बोलतात 5 कधी पोचू. मी बोलले 5 मिनिटांनी पोचू आपण. इकडं CNG चालू होता. मिस्टर आमची काय डिझेल व गाडी टेन्शन नाही, आम्ही डिझेल एकदा टाकल्यावर. मिस्टर बोलतात फायनली CNG टाकून झालेले आहे. लगेच निघालो आम्ही जेवण करण्यासाठी. बघू शकता तुम्ही. पाण्याची बॉटल घेतली आणि माझे मिस्टर भूक लागले. इकडे पाऊस पण नव्हता पडत तरी मिस्टर छत्री घेतली आणि होते आणि चाललेले पुढे पुढे. दादू बोलते चलो एकदाशी. सर्वांना भूक लागली होती आणि मस्तपैकी तिथं छोटासा हाऊस होता बघू शकता. आणि आमचं जेवण आम्ही मस्त व्हेज थाळी मागवली होती. पूर्ण फॅमिली जेवायला बसले. तिकडे डुगू सगळ्यांचं जेवण आला होता. आमचा सुद्धा फायनली आला. आमचा सुद्धा बघू शकता. मस्त रोटी वगैरे आलेला आहे. टिल्लू बोलते मला शिरा पाहिजे, तर शिरा पण होता मस्त. तर तुम्हाला ब्लॉग माझा आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. बाय बाय. रामकृष्ण माऊली. मस्त फोटोशूट